शितले लगेच कामाला लाग. हे बघ भैयांच्या पक्षातलं लई महत्वाचं कोणतरी येणार आहे बघ. त्यांनी मला सांगितलंय ही मीटिंग लई महत्वाची आहे म्हणून. हे बघ त्यांच्यासाठी आधी चहा ठेव आणि मग नंतर स्वयंपाकाला लाग आणि सगळं नीटनीटकं कर बर का. भैयांनी मला आधीच बजावून सांगितलंय बघ. अहो मामी काय हे का काय झालं आता? तुम्ही भैयांच्या होत हो कशाला मिसळताय? आपलं ठरलंय ना भैयांनी त्यांची ऑफिसची कामं ऑफिस मध्येच जाऊन करायची ते. पण आता भैयाच म्हणल्यात ना महत्वाची माणसं आहेत म्हणून तर भैयांनी त्यांना घरी बोलवलंय. मग आता त्यांची खातिरदारी नीटनेटके करायला नको. उगाच भैयांचं नाक कापलं जाईल. अगं आता सरचिटणीस आहेत ते. मामी अहो या सगळ्यात आपल्या प्लॅनचं काय? या सगळ्यामुळे आपला प्लॅन फसतोय कसं काय कळत नाही तुम्हाला? कसला प्लॅन? ऐका त्या मामी तुम्ही एवढा प्लॅन केलात तरी काल तो टॅलेंट आला की परत घरला. तुम्ही एवढं डोकं लावून त्या टॅलेंटला घराबाहेर काढलं पण त्याचा काय उपयोग झाला का आता? माझा प्लॅन म्हण. प्लॅन माझा नाही तुझा फसतोय. माझे प्लॅन कधीच फसत नसतात कळलं का? ऐका आता मामी तुमचं माझं काही वेगळं आहे वे. आपण दोघी एक टीम आहे ना. तर एरवीला टीम टीम करत असतीस ना मग आज बी सगळं काम एकत्रच करू. आता तू गेली असतीस क्लासला आणि घरातलं सगळं काम मलाच करायला लागलं असतं. आता एक टीम आहे म्हणल्यावर मग करू की हे बी काम. म्हणूनच तुला थांबून घेतली मी कळलं का? पण मामी हे बघ आता पण बिन काय बी नाही उगाच किस पाडत बसू नकोस. हे बघ एका दिवसाने काय तुझी दुनिया इकडची तिकडे होत नाही. लगेच जा जा लगेच कामाला लाग जा. समाधान अरे 2 मिनिटं येळ आहे का? हाय की का हो नाना? नाही जरा बोलायचं होतं. मग बोलूयात की त्यात काय एवढं का चहा घेत घेतच बोलूयात. नाही नको. घरात सगळं व्यवस्थित आहे ना? घरी अहो घरी समजा नीट आहे की. हा उलट जरा हर्षवर्धन बी घरात रुळल्यात. त्यांचं बी काय टेन्शन नाही. बघू पुढं काय करायचं ती. आणि काय आपल्याला बी काय ना काहीतरी व्याप पाहिजेच की पाठीमाग. नाही म्हणजे शीतलची कोणाबद्दल तक्रार नाही ना? शीतल बद्दल अहो तिच्याबद्दल काय तक्रार असायची. अहो लय समजूतदार आहे बघा पोरगी. घरातलं सगळं काम करती सगळ्यांना सांभाळून घेते. अजून काय पाहिजे? नाही नाही म्हणजे कुणाला उलट तर बोलत नाही ना? हो ना उलट बोलायचा तर प्रश्नच येत नाही. लय सांभाळून घेते बघा सगळ्यांना. आणि खरं सांगू का नाना आता शीतलचं पुष्पीचं पण जरा पटायला लागले बघा. दिवसभर काय ना काहीतरी चालू असते दोघींच. आता शीतलच समजूतदार आहे त्याच्यात काय येतोय प्रश्न? समाधान शीतल जरा अल्लड आहे म्हणून काळजी वाटते बघ. काय चुकलं माकलं तर लहान म्हणून चूक पोटात घाल बाबा. नाना अहो असं का बोलताय? नाही म्हणजे तुमच्या तोंडी अशी भाषा म्हणजे मला कस तरी वाटते हो. नाही वाटलं म्हणून बोललो. शीतल जरा अवखळच आहे. फटकन काहीतरी बोलून जाते पण तिच्या मनात तसं काय बी नसतं बरं का. अहो नाना समजू शकतो मी. हा अहो गावातल्या गावात दिली पोर. तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तुमचं बोलणं होत नाही. अहो मी बी एका पोरीचा बाप आहे. पण लक्षात घ्या ना शीतल बी मला पोरीसारखीच आहे. हा आता नाही म्हणायला आमच्या घरात जरा कामाचा लोड असतो पण आम्ही आहे की. मी आहे जीजी आहे आम्ही समजून घेतो तिला. कामाचं काय नाही रे. काम तर केलंच पाहिजे की. पण कसं आहे 40 पिढ्यानंतर आमच्या घरात ही पोरगी जन्माला आली आणि लहानपणापासूनच आम्ही तिला पाठीशी घालत गेलो रे. म्हणून ती अशी आहे. नाना अहो लग्न झाल्यानंतर शीतल लय समजूतदारपणे वागायला लागली बघा. अहो सगळं सांभाळती करती आणि काय काळजी करू नका. केलाच काय अवखळपणात तर मी आहे की समजून घ्यायला. बोलून मनावरचा भार हलका झाल्यागत वाटते बघ. येतो मी. हा शीतल आवरलं का? पाहुणे आलेत. सरबत घेऊन बाहेर आहे लवकर. तुमच्या भैयानं तर मला चहा टाकायला सांगितला होता. मी काय मनात सांगतोय का? लवकर करा सरबत. पाहुण्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवता येणार नाही. अर्जंट आहे.
परत आल्यापासून लेट येतातच बोलायला लागलाय माझ्यासंग. एक ते एवढं डोकं लावून त्याला घराबाहेर काढलं, परत आल्यावर माझ्याच डोक्यावर बसायला लागले. काय तर जालीम उपाय काढलाच पाहिजे. त्या भैयानी मला घरात अडकवलंय ना, आता त्यालाच अडकवते. मग घेऊ बी जाईल की येऊन दीर त्याच्या माग माग. कसं आहे चंदू शेठ, अशीच जर का तुमच्या भागातनं कार्यकर्ते जायला लागले तर कसं चालायचं हो? येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2019 मध्ये आपल्या पक्षाची ताकद दिसली पाहिजे, आपल्याला जोमानं काम केलं पाहिजे. त्यासाठी सगळेजण एकत्र पाहिजेत. हा, राहू द्या. नाही मी ते ठेवायचं. थँक्यू. बरं का, तुम्ही काय म्हणत होता? कोण गेले ना आपल्याला तोटा होऊ शकतो? तो कुंदन दळवी माहिती आहे ना तुम्हाला? हा, तो फुटलाय आणि तो आता जाऊन मिळालाय तो दुसऱ्या पक्षाला. त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान होणार आहे आणि तो जाताना काही एकटा जाणार नाही. तसा त्याचा जनसंपर्क बी चांगला असल्यामुळं तो जाताना 2-4 जणांनंतर नक्कीच घेऊन जाणार. आणि ह्याच गोष्टीचं साहेबांना खूप टेन्शन आलंय. कशाला टेन्शन घेताय चंदू शेठ? हा, टेन्शन घेण्यासारखा विषय का हा? एकदम सोपं करून सांगायचं ना तुम्हाला. हा बघा, आता इकडे लक्ष द्या. समजा हे युद्धनीती असं समजा. हा, हे ग्लास सगळे दरे टॅलेंट. हे बघा, हे सगळे आपली माणसं. ओके. तुमचा कोण? तो दळवी. हा, त्यो एकटा तिकडे गेलाय. ह्यानं काय केलं? आपल्या पक्षातली 2 माणसं फोडली, म्हणजे ही 2 माणसं तिकडं. आता त्यांच्याकडे 3 झाली, आपल्याकडे 3. आपण काय करायचं? आपल्या पक्षातनं 1 माणूस तिकडे पाठवायचा. तिकडे पाठवायचा? हा, असं त्यांना वाटलं पाहिजे. तो काय करेल? त्यांच्या तिकडच्या खबरी बिबरी काढेल, त्यांच्यामध्ये तिकडे काहीतरी होईल आणि मग आपला माणूस आपण परत बोलून घ्यायचा. सोबत आपले 2 गेले, त्यांनाही परत बोलवायचं. राहिलं कोण? दळवी. त्याला परत पक्षात घ्यायचंय का नाही घ्यायचं हे परत बघू. तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेताय? ह्याचं काय करते नंतर बघू. घ्या. दळवी नाही, तो दळवीला तुमच्याकडेच राहू द्या की. त्याला दळवी आमच्याकडेच येणार की. दळवी आमच्याकडे येणार. तर तर शेवटी आमच्याकडेच येणार. घ्या. हा, मामी घ्या. नाही नको मला. अहो घ्या मामी, भरपूर केलाय. घ्या. अरे ओळख करून द्यायची राहिली. हा. ह्या आमच्या सासूबाई पुष्पा पोहिटे. बरं. फेडरेशन अध्यक्ष. अरे म्हणजे ह्याच का त्या? हा, बरं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. घ्या घ्या तुम्ही सगळेजण. हो, घ्या रे, घ्या. अरे पाटील साहेबांशी मी घेतो बोलून, त्याचं काय अवघड नाही. बर. आता 19 मध्ये आपल्याला दंगा करायला लागणार आहे. चालतंय. हा, दळवीचं काय? असं दळवी अजून कितीतरी असेल पक्षात. देवा मला माफ कर. जेव्हा असला गोळून बसेल ते माझ्या लक्षातच आलं नाही. आता त्या भैयाला सोडून दुसराच कुणाला तरी क्लास केला असेल तर त्याला काय नको होऊ दे. प्लीज 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 प्लीज.
शितले तुला गुडलक. पण तुझ्या गुडलकला अजिंक्यांची साथ मिळाली तर लईच भारी होईल बघ. अजिंक्य मला तुमचं गुडलक देता का? द्या की प्लीज 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 द्या की. आता आपल्या गुडलक मध्ये खरंच दम असेल तर आज ठरवलंय तसंच होईल. प्लीज 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 देवा कर काय तर. प्लीज प्लीज काय नको होऊ दे. प्लीज 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 प्लीज. शीतल काय ग? ते काय नाही, मी आपलं देवाचे आभार मानत होते जरा. होय. हं. मामी 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 हो काय झालं? तुम्हाला बरं नाही का वाटत आहे? नाही बाई, मला कुठं काय झालंय. अगं आता ही मंडळी बसल्यात, त्यांच्यात कुठं बसायचं. आणि तसं बी राजकारणातलं काय कळतंय बोंबलायला आपल्याला, म्हणून आली बाई उठून. आहो थांबा थांबा की. समद ठीक आहे ना? मला काही धाड भरती तवा. पोटातले कळा मारायला लागले बघा. अरे यानं पिलं वाटतं ते सरबत. गेला आता यो कामातनं. हो मामी आज काय बघताय? अहो भुका लागल्यात मला. जावं लवकर स्वयंपाकाचं बघा. आता याला पण नाही बोंबला. म्हणजे पाहुण्यात कुणाला तरी. भैया टॉयलेट कुठे हो? हे बघा इथनं बाहेर गेला का नाही, इथं समोरच आहे. आता राहिले हे तिघ जण. अरे देवा काय कळना झालंय. जाऊ दे. आता मादा तानाजी का घोडा. काय ग, अशी काय करतेस? कुठं आहे? काय नाही. बर चल, जेवणाचं तेवढं बघून घेऊ. मी आलोच जरा. आलोच. ते भैया तर आता गेलाच कामात. तिथले तुझं गुडलं खरंच तुझ्या कामी आलं की.
भैया चला जेवायला बसूयात का? हा 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 आलं. हाव भैया हे काय चाललंय तुमचं? कसं दिसतंय हे सगळं? अरे टॅलेंट ज्याला लागतं त्यालाच जावं लागतं का माझ्याऐवजी तू जाणार आहेस? हा तशी सोय असते तर तुलाच पाठवलं नसता का? एक तर त्यांचं बाथरूम घरापासून 300 किलोमीटरला घरात असतं तर अशी करायची वेळ आली असते का? पाणी घे पाणी घे. हाव भैया अरे घे बा. अगं. भैया काय झालं अचानक तब्येत कशी काय बिघडली तुमची? जरा थकवा आलाय अचानकच तब्येत बिघडली. बरं मग आता पुढं कसं कसं करायचं काय? मी काय म्हणतोय आजची मीटिंग कॅन्सल करायची का? उद्या नाहीतर परवा करायची का? आज जरा आराम करतो मी. ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं, पण आता कामाचा लय लोड आहे आपल्यावर. असं अवसान गाळून अजिबात चालणार नाही. तब्येतीची काळजी घ्या. चला येतो आम्ही मग आता. ठीक नमस्कार. चला चला रे. अहो काय मामी हे असं घराच्या बाहेर बाथरूम बांधते तोय? अहो मागल्या वर्षी तुम्हीच नाही ग्रामपंचायतीत म्हणले होते. असं काय करताय? योजनेतनं संडास बांधून दिलं तेव्हा आम्ही सगळ्यांनीच बाहेर बांधून घेतलं. म्हणजे तुम्हाला बी सर्वेला कसं बरं पडेल ना म्हणून बाहेर बांधलं. बर त्याने पाण्याचं बघा. हो काय मामी झक मारली घरात आलो बघा राहिला आम्ही. आमच्या घरात कसं बेडरूमला टच बाथरूम आहे. असं लोकांसमोर वर तरी निघत नाही. काय म्हणले असतील लोक? ती कसं दिसते त्याने पाणी खा. हे शितले तू काय हसतीस? अहो मामी, अहो निदान या कारणामुळं त्यांच्या डोक्यात त्यांच्या घरी परत जायचा विचार तरी आला. अरे देवा, अगं कसली पोरगी आहेस. त्यांची अवस्था तर बघितलीस का कशी झाली ती, आणि तुला हे असलं काय तर सुचतंय वे. अहो मामी, थिंक पॉझिटिव्ह. म्हणजे भैया तसं म्हणतात. आता ते आले की पहिलं त्यांना दहीभात देती खायला. फारच गाळाटल्यात. काय ग बाई.